तर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 2 टन फुलांपासून तिरंगी रंगाची आकर्षक सजावट करण्यात आली। संपूर्ण मंदिरात तिरंगी रंगाचे झेंडेही लावण्यात आले। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस तिरंगी रंगाचा शेला परिधान करण्यात आलेला आहे। त्यामुळे एरवी भक्तिमय वातावरणात असणारा पंढरपूर आज देशभक्तीत रममाण झालेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषणांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। आज भारतीय प्रजासत्ताक दिन, त्या निमित्ताने पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आहे हे तिरंगी रंगात सजलेलं पाहायला मिळतंय। तिरंगी रंगांच्या फुलांची जी अशी आकर्षक सजावट आहे ती संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे। तिरंगी रंगाचे झुंबर, फुलांचे झुंबर असतील किंवा संपूर्ण मंदिराचा जो सोळखांबी परिसर आहे, या सोळखांबी परिसरात तिरंगी रंगाच्या ज्या ओढण्या आहेत, ते पडदे आहेत, ते आकर्षक असे पडदे झेंड्याच्या स्वरूपात लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत संपूर्ण मंदिराचं जे वातावरण आहे ते अत्यंत भक्तिमय असं वातावरण आज देशभक्तीत रंगून गेलेलं पाहायला मिळते। आणि ही संपूर्ण सजावट जी आहे ती पुणे येथील भाविक असणारे दगडूशेठ गणपतीचे भक्त सचिनअण्णा चव्हाण त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केली। काय 26 जानेवारी आहे, टाळ मृदुंगाचा गजर असतो, तुम्ही देशभक्तीची सजावट आज केली। आज प्रजासत्ताक दिन देशभक्तीची सेवा करणं पांडुरंगाच्या दारात हे आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो की या दिवशी आम्हाला सजावट करण्याचा योग येतो। हेच आमच्यासाठी मोठं भाग्य आहे आणि पांडुरंगाने हाच आशीर्वाद आम्हाला द्यावा की वारंवार ही सजावट आम्हाला मिळावी। हीच कुठली फुलं आहेत, किती टन फुलांचा वापर झाला? जवळजवळ 2 टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। झेंडू आसन, कामिनी आसन, अष्टर आसन, शेवंती आसन अशा विविध फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली। तर 2 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। विशेष म्हणजे आज विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी, विठ्ठलाचा आज तिरंगी रंगाच्या फुलांचा पुष्पहार देखील परिधान करण्यात आलाय, अंगावर तिरंगी रंगाचा शेला घालण्यात आलाय। त्यामुळे एकंदर पंढरपूरचं जे आज वातावरण आहे ते आज देशभक्तीत नावून निघालेलं दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, विठ्ठल मंदिर पंढरपूर।